नमस्कार श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित आसरा ही कादंबरी मला चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल सुरेश पाटोळे यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर प्रकाशक प्राध्यापिका रुपाली अवचरे, निखिल लंभाते यांचेही मी मनापासून आभार मानतो. यशोदीप पब्लिकेशन्सचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला आजपासून ऐकवायला सुरुवात करतो सुरेश पाटोळे लिखित आसरा ही कादंबरी. श्रोते हो, सुरेश पाटोळे हे ज्येष्ठ लेखक आहेत. त्याचबरोबर ते सिने दिग्दर्शकही आहेत. प्रतिथयश दिग्दर्शक राज दत्त यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांना त्यांना सहाय्य केलं आहे आणि स्वतंत्ररित्यासुद्धा त्यांनी चित्रपट, डॉक्युमेंटरीज, लघुचित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेलं अण्णाभाऊ साठे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व हेही पुस्तक देश विदेशात गाजलेलं पुस्तक आहे. आजपासून आपल्या चॅनलवर तुम्ही ऐकणार आहात त्यांनी लिहिलेली आसरा ही कादंबरी. आज या कादंबरीचा पहिला भाग. तुळशीची लग्न झाली आणि लग्न सराई सुरू झाली. चेव आल्यागत गावागावात वाड्या वस्त्यांवर लगीनघाई सुरू होती. 5 दिवसात जवळच्या नात्यातली चांगली डझनभर लग्न असल्यामुळं भिवा कुसेकरला पुण्यातला आपला धंदा सोडून या लग्नांना हजेरी लावणं भाग होतं. तसं त्याचं गाव हाकेच्या अंतरावर असल्यासारखं होतं, जेमतेम 20 किलोमीटर. पण गाव सोडून 50 वर्षे उलटली होती. व्यवसायाच्या व्यापातून गावाकडं कारणाशिवाय येणं होत नव्हतं आणि विनाकारण गावाला येणं त्याला परवडणारं नव्हतं. कारण त्याच्या व्यवसायाचा पसाराच इतका होता की त्याचा मेळ बसवण्यात उगवलेला दिवस कधी मावळायचा आणि उजाडायचं कधी हे भिवालाही कळत नव्हतं. त्याचा भाचा संपत हा त्याला व्यवसायात मदत करत होता म्हणून ही सारी मोठ बांधणं त्याला जमत होतं. त्याचा व्यवसायच असा की त्यात भिवाला लक्ष घालण्याशिवाय गत्यंतरच नसायचं. रॉकेलची मोठी एजन्सी त्याच्याकडे होती. 15 टँकर. ते भरणं, त्याची शहरभर सर्वत्र डिलिव्हरी, त्यात कामगार नमुनेदार. हा सारा मेळ बसवून त्यांनी रॉकेलच्या पाण्यावर पाण्यासारखी माया जमा केली होती. अगदी पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी घोले रोडवर भला मोठा बांगला, 3-4 चाकी, किडूक म्हणून कामगारांना धावपळीला 8-10 मोटरसायकल्स. शिवाजी रोडवर अगदी महात्मा फुले मंडईजवळ त्याचं भलं मोठं AC ऑफिस. वाघोली रोडवर गोडाऊन. ही सारी 4 दिशांची साखळी भिवा सफाईनं जोडत होता. इतकं सारं असलं तरी त्यांनी आपल्या गावाशी असणारी, नात्यातल्या आणि गावातल्या माणसांची असणारी नाळ तोडली नाही. भिवाचं एक वैशिष्ट्य होतं. तुमच्या लग्नाला येतो म्हटलं की येणार. नुसत्या उभ्या उभ्या अक्षदा तरी टाकायला येणार. जर तो आला तर लगीन घरातून त्याला 3-4 तास सुटका झाली तर पैस. हे का होत होतं? तर भिवाकडे पैसा होता, दानत होती. गरीब दुबळ्यांना तो बंद मुठीनी मदत करायचा. पण त्यांनी केलेली मदत त्याची परतफेड कधीच त्या माणसाकडनं घ्यायचा नाही. त्यामुळं भोळं बाबडं भिवा येड्यासारखा कोणालाही मदत करतो हे अख्ख्या गावाला आणि पै पाहुण्यांना माहिती होतं. त्यामुळे ते भिवाकडं धाव घ्यायचे. पण भिवाच्या या समाज ऋणातून उतरायला त्याची बायकोनं, सईनं उधळ्या हे लेबल लावलेलं होतं. तिला त्याचं ते वागणं पटत नव्हतं. ती भिवाला विरोध करत नव्हती. विरोध करूनही उपयोग नव्हता. कारण हे बहादर तिच्या परस्पर गरजूंना म्हणजेच त्या लुटारूंना मदत करत होतं. त्याचा सुतराम पत्ता सईला लागत नव्हता. तिने जर विरोध केलाच तर महाशय तिला संत महंतांचे दाखले देत गपगार करत होते. उलट मी लोकांना मदत करतो म्हणून मला बरकत आहे असं त्याचं मत झालेलं. पण देतोय तर लुटा हा माणसांचा स्वभाव गुण भिवाला कधीच कळला नव्हता.
भिवाचा एक चुलत भाऊ 20 वर्ष राजकारणात विविध पदांवर सत्ता भोगत होता, पण त्यांनी या 20 वर्षात स्वतःचीच तुंबडी भरलेली होती. उलट भिवानी गावाला 50 लाख रुपयांची विकास कामं स्वतःच्या पैशातून केली होती. गावाची दर्शनी वेच तर अशी केली होती की जिल्ह्यातल्या कुठल्याच तालुक्यात ती नसेल इतकी भारी. ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत मोठाच्या मोठा स्टेज, त्यात आत मोठ्या रूम, संडास, बाथरूम. हॉलचा खर्च वाचवून गावातला गरीबातला गरीब इथं आपल्या लेकीबाळींची लग्न, बारसं, वाढदिवस असले कार्यक्रम करत होता. पण हे गरीबडे इतके हलकट की पत्रिकेत भिवाचं नाव टाकून त्याच्याकडनं पैसे उकळत. वर कहर किती म्हणावा. काय आहे, नवरदेवाची इच्छा आहे पाहुण्यासाठी लग्नात ऑर्केस्ट्रा ठेवावा. मी तसा पाहुण्यांना शब्द दिलाय, तेव्हा तेवढं ऑर्केस्ट्राचं तुमच्या ओळखीने बघा. म्हणजे तुम्हीच ते पैसे द्या हा खरा अर्थ. खरं तर लग्नात ऑर्केस्ट्राचं नवं आलेलं फॅड भिवाला पटत नव्हतं, पण बिचाऱ्याला नाही कसं म्हणायचं ते भिवाच्या लक्षात येत नसायचं. तो अगदी सहज म्हणून जायचा, कुठला ऑर्केस्ट्रा ठेवायचा बघा की तुमच्या आवडीने. वरबाप सहज बोलायचा, जशी काय भिवालाच लय आवड ऑर्केस्ट्राची. नाही पण नवरदेवानी सांगितलं असेल ना. भिवा हसत विचारायचा, नाही फक्त लग्नात ऑर्केस्ट्रा पाहिजेल म्हणले. निर्लज्जपणे दात विचकत त्यांचं उत्तर असायचं, अहो पण नेमका कुठला, काय एखादं भारुडं ठेवायचं. भिवा हसून म्हणाला. मग मात्र तो इसम म्हणाला, म्हणजे नवऱ्या मुलाची दोस्तमंडळी म्हणत होती चैत्रालीचा नाद करायचा नाही, नाहीतर नटरंगी नार यापैकी एक पाहिजे. भिवा मनात हसायचा, काय बोलावं हे त्याला कळत नसायचं. तो त्या इसमाला सांगायचा, अहो हे लावण्यांचे कार्यक्रम आहेत. हां बरोबर आहे ना, मग तेच 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 पाहिजेल पाहुण्याला. बघा तुमची काय ओळख लागते काय, त्यांची बिदागी बिलय नसती म्हणतात. तो इसम सहज बोलून मोकळा व्हायचा. हो ना, फक्त 70-80 हजार असते बिदागी. भिवा सहज उत्तरायचा, एवढं कुठं असतात वे, अहो लग्नात तर नाचायचे, 5 झाले झाले. तो इसम भिवाचं बोलणं धुडकावत म्हणाला, अहो हे तुमचं झालं, पण ते एवढेच पैसे घेतात. तुमच्या सोयऱ्यांना सुपारी ठरवायला सांगा. भिवा समजावून सांगून त्यांच्यावर ढकलून मोकळा व्हायचा. मग तो म्हणायचा, त्यांना पाहुण्यांना कुठं सांगायचं हो भिवाजीराव, आपण हो भरले. मला बी एकच पोरग आहे, कुठं 10-12 आहेत, आणि लगीन काही 10-12 वेळाला होतं आहे का. हाय हाऊस तर घेऊ द्या फेडून. मग फेटू द्या की. भिवा हसत उत्तरतो, पण समोरचा माणूस इतका निर्ढावलेला असतो की ज्याचं नाव ते. पाहुण्याची हौस आहे, आपण भागवाय नको आहे. पण मी म्हणलं त्यात काय, तुम्हाला ऑर्केस्ट्रात पाहिजे ना. आमचा भिवा दादा ह्यो चुटकीत एका हाकत ऑर्केस्ट्रा आणतोय का नाही बघा. आता इतकं छातीवर हात मारून मी पाहुण्यांना सांगितलंय, आणि आता जमत नाही म्हणल्यावर पाहुणं काय म्हणते नो. मोठ्या तावा तावा तुम्ही भिवाजीचं गुणगान गात होता, असंच म्हणणार ना. उद्या लागणं ते घणी यायचं. भिवा मनात हसायचा आणि अगदी सहज होकार देत म्हणायचा, ठीक आहे, माझा एक मित्र आहे त्याला त्यांची तारीख खाली आहे का विचारायला सांगतो. त्यांच्या तारखेचं काय आहे भिवाजीराव, आपली थेट काय बार असणार आहे का. 2-5 जास्त द्या, पण फायनलच करा, नाही तर पाहुण्या रावड्यात माझ्या आबरूचं व्हायचं खोबरं. तो इसम थोडा रुबाबात पण नरमाईनं बोलायचा, जसं याच्याच खिशाला बीड पडलंय असं वाटायचं. हे 2 नसले तर दुसरा कुठला तरी करू. होकारार्थी भिवा म्हणाला, नाही नाही, दुसरा तिसरा नाही पाहिजे, हेच पाहिजे, मी तुमचं नाव पुढं केलंय राव. तो इसम भिवाला गळ घालायचा, मग मीच नाचतो लावणीवर. नाही तसं नाही हो, पण तुमची इतकी टिमकी वाजवली. तो नाक फुगवत बोलला, ठीक आहे बघतो मी. नाही नाही, बघू नका, पाहुण्याला मी फायनलच म्हणून सांगितलंय. ते पत्रिकेत छापणार आहेत नाव त्यांचं, मला त्या ऑर्केस्ट्राचं नाव त्यांना कळवायचं आहे. तो इसम घाई करत असायचा. मग भिवा शांतपणे उत्तरायचा, मला 1-2 दिवस तरी द्याल का. देतो ना, पण फायनल समजू ना मी. तो इसम कोडग्यागत विचारायचा, पण चेहऱ्यावर इतका आनंद जणू तोच नोटा मोजून देतोय.
हे शहाणे इतक्यावर थांबायचे नाहीत. दिवसातून 5-25 वेळा ऑफिसात फोन कर, घरी फोन कर, संपतला फोन कर. जणू भिवा त्यांच्या बापाचा देणेकरी असल्यासारखं यांचं सारखं टोमणं. त्यात येगं कळी बस पाटकुळी असं व्हायचं. जेव्हा तो इसम सईलाच त्या कार्यक्रमाचं काय झालं असं विचारायचा. मग ती पण या कारणावरनं भिवाशी भांडायची. तो तिची समजूत काढायचा. कैलास चव्हाणचं नाव पुढं करून वेळ मारून न्यायचा. हा कैलास चव्हाण पण त्यांच्याही पुढचा. कार्यक्रमाचे पैसे मागायला सकाळीच घरात हजर व्हायचा. हे असलं काहीतरी सुतड्या गुतड्याचं तिढं सोडवण्यात भिवाचा बराच वेळ खर्ची व्हायचा. 4 लोक भिवाचं यामुळे तोंड भरून कौतुक करायचे, पण 4 लोक जे बोलायचे ते ऐकल्यावर नवल वाटायचं. काय पैशाची मस्ती गावाला दाखवायला करतोय? कळलं पाहिजे ना, ह्याच्याकडे लय पैसा आहे. वर्षाला 4-4 गाड्या बदलून गावाला जाळवायचं हो, दुसरं काय? सगळा 2 नंबरचा पैसा असणार. याला गावात घर नाही राहिला, पण मस्ती काय आहे पैशाची? गावात एवढे पैसेवाले असून गावासाठी काय केलं नाही, पण आपणच कसं केलं हे मिरवण्यासाठी सगळं करतंय हो. हे असं खाजगीत बोलणं असायचं. पण हीच बोलणारी मंडळी भिवा गावात आला की लाळ घोटत त्याच्या अवतीभोवती घोटाळायची. कधीकधी तर मारे खांद्याला खांदा लावत फिरायची. भिवा त्याच्या कामात इतका व्यस्त होता की कोण काय बोलतंय हे ऐकायला किंवा विचार करायला त्याला फुरसत नव्हती. मग वेळेची सांगड घालणं त्याला नित्याचं झालेलं होतं. वेळ आणि शब्द पाळणं याचं जणू त्यांनी व्रतच घेतलं होतं. या डझनभर असणाऱ्या प्रत्येक लग्नात त्याचं नाव छापलेलं होतं. त्या छापलेल्या नावामुळे 4-5 जणांनी त्याच्याकडून बरेच पैसे पण छापले होते. त्यात 3 लग्न तर एकाच दिवशी एकाच मुहूर्तावर लांब लांब असणारे. एक लग्न तर सख्ख्या मावळणीच्या नातीचं, एक लहानपणच्या साहेबूस सुतार मित्राच्या मुलीचं. दोन्ही 2 टोकाला. या टोकांना जोडण्यापेक्षा दोन्हीकडची मंडळी नाराज होणार नाहीत याचा मेळ तो घालत घालतच गोले गावात आला. गाडी बघून घारीगत उडून आल्यागत शेवंत आत्या लागा आली. तुला काय शरम आहे का? पाहुण्यागत आलाय. गाडीतून उतरता उतरता तो शेवंत आत्याकडं बघून हसला. आत्ये, आता आलोय ना लग्नाला. एकलाच? बायका पोरं नाही आणली का? तिने घारीच्या नजरेनं आत गाडीत डोकवत विचारलं. नाही आणली, मुलांची शाळा बुडली असती. गाडीचं दार ढकलत तो म्हणाला. 1 दिवसाने काय ते बालिस्टर व्हायचे राहिले असते वय? आत्या फणकऱ्यानं म्हणाली. अगं, इंग्लिश मिडियमला दांड्या मारणं चालत नाही. त्यात अजिंक्यची यंदा 10वी आहे, त्याला अभ्यास करायला लागतो. काय मग तुझी बायको अभ्यास घेणार होती वय त्याचा? शेवंत आत्या मानेला झोक देत म्हणाली. नाही, त्याची ट्युशन, अभ्यास. त्याचं बोलणं अर्धवट तोडत शेवंत आत्याने विचारलं. तर ती का नाही आली मग? भाऊजाईचं तोंड बघायचं नाही ठरवलं वाटतं. आत्ये, तिला भाऊ नाही हे माहिती नाही का तुला? तिच्या पायाला हात लावून भिवा पुढे आला तर साखरेभोवती मुंग्यांची दाटी व्हावी तशी पै पाहुण्यांची गर्दी झाली आणि जो तो वाकू वाकू नमस्कार घालायला लागला. त्या शेवंत आत्याला काही बोलायला मिळेना. दाटीवाटीतून भिवा लग्न मंडपात आला. त्याला कोणीतरी बसायला खुर्ची दिली. तो मात्र तसाच उभा. समोर येणाऱ्या पाहुण्यांना हात जोडून नमस्कार घालत होता. मांडवातला स्पीकर कांठाळ्या बसवत होता. त्यात कोणीतरी माईक घेतला आणि चांगलं 15 मिनटं फक्त भिवा कुसेकर यांचं स्वागत एवढंच सारखं सारखं कोकलत होता. मांडवात बायकांचं हळद खेळणं चालू होतं. शेवंत आत्याची धाकटी रखमा कवानूक मागून आली आणि तिने भिवाला हळद चोळली. भिवाला ते आवडलं नव्हतं, पण मेव्हणा म्हटल्यावर मेव्हणीला दुखवणं अवघड होतं. तोंडाची हळद कपड्यांना पण लागली होती, त्यामुळे परीट घडीचे कपडे खराब झाले होते. रामेची वत्सा विचारत होती, भिवाने लग्नाला काय दिलं का? शेवंत आत्या स्पीकरचा आवाज दाबल्यागत म्हणाली. तिला काय करायचे? भिवानी तोंडाची हळद पुसत विचारलं. दुनियेचा ओटार याटा? नवरदेवाची आई 10 तोळ्याच्या खाली उतरना. मी तिला म्हणलं, टॉनग्याच्या गळ्यात बांधते तशी जाड साखळी घालल महाभिवा नवरदेवाला. शेवंत आत्या काय बोलतीये याचा उलगडा भिवाला होईना. आत्ये, आत्ता सभाईबद्दल बोलत होती, मध्येच टॉनग्याचं काय काढलं? आत्ता मला कळलं तुझी बायको का नाही आली ती तावातावानं बोलली. म्हणजे
भिवा कोड्यात पडल्यासारखा म्हणाला. त्या नंद भावजयाचं ह्या विषयावर बोलणं झालं. लग्नात गोफ घेऊन येते म्हणली होती. आणलाय का बघू? शेवंत आत्यानी हात पुढे केला. मास्तरला लग्नाला मी 5 लाख कधीच दिलेत, भिवानी सांगितलं. का वा? शेवंत आत्या गुरकत म्हणाली. त्यांनी सांगितलं नाही का? भिवानं सहज म्हटलं. त्यो खोटा कसा बोलन? सोसायटीतून पैसे उचलले त्यांनी 3 लाख. तू 2 लाखाचा डाग कराया पैसे दिलेत का, असं मलाच उलटा विचारत होता तो. आता डाग आणलाय का पैसे देतो? शेवंत आत्याचं बोलणं तोंडाला हळद फासल्यागत झालं होतं. इतक्यात शेवंत आत्याचा रमेश आला. दाजी, यो गोफ तुमच्याकडून नवरदेवाला डिक्लेअर करून घाला. हळदीगत पिवळा गोफ डोळ्यात भरला. पण आत्याचं बोलणं त्या गोफेतल्या कड्यागत एकात एक गुंतत गेलं होतं. रमेश मास्तरनी सोसायटीतून 3 लाख उचलले, मग माझ्या 5 लाखाचं काय? हा वरबाप फक्त मिरवायलाच आहे, बाकी भाऊ मानापानालाच का? अशा प्रश्नांची गुंफण मनात आत अडकत चालली होती. शेवंत आत्याची भावकी भाव खाल्ल्यासारखी लांब तुटाक घोळक्यावानी बसली होती. भिवा विचारातून बाहेर आला आणि त्याने हळदीचं तोंड धुतलं तर तोंड आणि हात पिवळं झालं होतं. रमेश मास्तर तो गोफ घेऊन जो पसार झाला तो पार भिवा पंक्तीवरून उठला तरी त्याच्या नजरेला काही पडला नाही. आत्या मात्र सारखं सारखं एकच म्हणायची. पैसा कायचा आटायचा आहे का त्याला काडी लावून पेटवायचा आहे? माणुसकी धराय नको होय? आपण दुसऱ्याच्या लगीन यावाला गेलो तर आपल्या लेकरा बाळाच्या लग्नाला बी पाहुणं रावळं येतेन, पण पैशाची घमेंडे म्हणल्यावर माणूस कोण सुचनच कसं? हे चांगलं 10-15 वेळा झाल्यावर भिवालाच राहवलं नाही, म्हणून तोच तिला म्हणाला. आत्ये, भावकीचा एवढा रागराग नसतो करायचा. भावकीचा राग करून निपतय वय भिव्या. अरे शेवटाला त्यांच्याच खांद्यावर जायचे. आता कशी शहाण्या सुरत्यासारखी बोलली. मग सारखं सारखं तेच काय घोकत बसली आहेस? नाही कोण आलं तर नको येऊ दे. तुझ्या नातीचं लग्न काय व्हायचं राहणार आहे का? नाहीच राहणार. पण सख्खय म्हणल्यावर तांदूळ टाकाय ते यावं का नाही म्हणते मी. शेवंत आत्यानं नाकतोंड मुरडत म्हटलं. आत्ते, माणसाच्या स्वभावाला काही औषध असतं का? भिवानं समजावणीच्या सुरात म्हटलं. मला भेटू तर दे. नाही मोघाड साडाकलं तर घामाकुशेकाराची लेकच नाही सांगणार. ती हात सळसळल्यागत बोलली. भिवा मात्र चांगला खळखळून हसला. तुम्हा बायकांना एवढ्या तेवढ्यावरून काय होतं तेच कळत नाही. भिवा सगळीकडे नजर फिरवत बोलला. मी तसं मावळण सासू आहे ना. मावस भाऊजाईचं सोयीर पण आज आम्हाला झालंय. जुळलाय धागा तर त्यो असा तोडायचा आहे वे. शेवंत आत्या बोलली, पण हा धाग्यांचा गुंता काही भिवाच्या डोक्यात येईना. डोक्यात सारं सोयीर पण गरगर फिरलं आणि एकदम गपकन रमेशच्या सोयऱ्यापुढं जाऊन थांबलं आणि ध्यानात आलं, रमेशचा सोयरा लांबून सईचा मावस भाऊ लागतो. तसा भिवा मनात हसत राहिला. खोळ्यागत हसाय काय झालं रे? कानाला धरून फरफटत आणायची नव्हती वय बायकोला. शेवंत आत्या चिडून बोलली. अगं, हे एवढं वळसा घालून बोलण्यापेक्षा सोलप्यात विचारायला काय झालं आत्ते? भिवानं हसून विचारलं. मी सोलप्यातच बोलले, पण पैशापुढं नाती कुचकामी असतात भिव्या. आता मापल्या पोराने त्याच्या हिमतीव लगीन वडलं, पण तुझी बायको म्हणन मूठ बंद करून दिला असत्यान तू आतल्या आत. पण तिला का तुला? पहिला लाजिमदार नाही आम्ही. तू हे तुझ्या बायकोला बजवून सांग. शेवंत आत्या ताकीद दिल्यासारखी म्हणाली. कसं सांगू? मोगाडाला काय दातखिळ बसली? कुठल्या तोंडाने सांगू? का? तू काय मिंदा आहे का तिच्या माहेरचा? तू या कष्टाने कमवलंय, समधी जगदुनिया जाणती. तिने उजवा हात हवेत फिरवत म्हटलं. आत्ये, अगं मास्तरला 5 लाखाचा चेक तिच्याच खात्याचा दिला होता तिने. त्याला हे पण सांगितलं होतं की मावशीला सांग मला पोरांमुळे यायला जमणार नाही. तिला काय पोरं पाजायची होती वय? आणि केवढ्या मोठ्यासनी सांगतो रे ते चेकाचं? पाहुणं रावळं ऐकतेन की. शेवंत आत्या हळू आवाजात त्याचा खांदा दाबत म्हणाली. आता तुझाच भोंगा वाचतोय म्हटल्यावर लोक ऐकायचे राहिलेत का?
आणि मी माझ्या भाचीसाठी केलं आहे, कोणाच्या बापाचं काय गेलं आहे? भिवा बोलला तसा आत्याने त्याचा हात हळूच दाबला. मग मास्तरनी ते पैसे उचलले असं मला का सांगितलं? तिने कपाळावर आठी पाडत विचारलं. सईनीच त्याला तुला तसं सांगायला सांगितलं असणार, कारण तुला तर माहितीच आहे. भिवा हळू आवाजात म्हणाला. तिने असं का सांगितलं असन? राम्याची वत्साबाई, तिचं चोंबडीचं काय? ती आत बसली असेल तिथं जाऊन कुचो कुचो करत. आत्यानं तोंडातल्या तोंडात 2 शिव्या हासडल्या. तिची वहिनी पण आली होती पैसे मागायला, हिनी साफ नाही म्हणून सांगितलं. तेव्हा हे 10 तोळं तुम्हाला द्यावं लागलं असणार. लगीन मोडायवर आलतं असं रमेशने तिला सांगितलं. उलट सईच म्हणाली, आमची भाची आहे, आम्ही 10 तोळं त्यांना देऊ आणि भाचीला पण 10 तोळं घालू. चांगली की र पोर, आत्या हळहळत सईचं कौतुक करत बोलली. तिने नेकलेस, कानातली फुलं आणि बांगड्या केल्या 10 तोळ्याच्या पोरीला. भिवानं सांगितलं. त्यावर बघू कुठे, गाडीत आहे का? आत्या घाईत म्हणाली. रमेश लग्नात घालणार आहे, त्याच्याकडं कवाच करून दिलंय तिने. भिवा हात करून म्हणाला. बघितलं, करणे कोणाची आणि नाव कोणाचं? मेवण्याचं नाव मोर करतोय मुडदा. मग कोणाचं, तुझं करणार? भिवाने हसत विचारलं. म्या भादरणीनं टिळ्याचा समदा खर्च केलता. बाया, काय माणसं असतात. सटवी तोंडीच कोण गावभर सांगत होती. माया भावानं बादशीला 10 तोळं दिलं. हे अण्णाला मोतात, ते कुठून देणार तोळं? मातीचं गोळं तरी देणं होईल का त्याकून? आत्या वराडाकडं तोंड करत बोलली. मग काय सांगणार? तिने कांच्या भावाचं नाव सांगितलं. भिवानी प्रश्न केला तेव्हा आत्या बुचकळ्यात पडली. नाही, निस्ती माझ्या भावांनी केलंय, माझ्या टावांनी केलंय असं म्हणत मिरवत होती गावभर. आत्ते, मी तुझा भाचा म्हणजे नात्यानं तिचा भाऊच झालो की नाही? आणि सई प्रत्येक भाऊबीज, राखी पौर्णिमेला रमेशलाच भाऊ म्हणून ओवाळते का नाही? भिवानी विचारलं तेव्हा आत्या हडबडली. अरे कर्मा, आशय वय, यो तिडा तर मला ओलगडला नाहीस की. तरी मी विचार करत होते, तुला पैसे मागते म्हणले तर हे नवरा बायको मला नको नको का म्हणत होते? असा गोतडा होता वय तुम्हा मेवण्याचा. नाही पर बेवा, तू काय बे म्हण, सई पोर लय गुणाची. म्या द्वाडाने लेकराला काय काय टोमनं टिचकं दिलं, पांडुरंगा माफ कर रे असं म्हणत आत्या हळहळली. भिवानं तिला थोपटत म्हटलं, आता उलगडा झाला ना? खरं तर आत्ते, मला साहेबू सुताराच्या पोरीचं लग्न गाठायचे, पार शिरूरच्या पुढं 30 किलोमीटर जायचे. मी येतो. अरे तांदूळ तरी टाकून जा की लेकराव म्हणत आत्याने त्याला अडवलं. पण तिला हात जोडून तो गाडीत जाऊन बसला आणि कोणाचाही निरोप न घेता गाडी सुरू करून निघून गेला. श्रोते हो, हा होता पहिला भाग सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित आसरा या कादंबरीचा. दुसरा भाग उद्या ऐकूयात. तोपर्यंत नमस्कार. पण श्रोते हो, तत्पूर्वी एक नम्र विनंती. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या आसरा ऐकण्यासाठी. नमस्कार.